एखाद्या दिवशी आपण भरपूर व्हिडिओ क्रिएट करतो. म्हणजे एखाद्या दिवशी असा दिवस जातो की त्या दिवशी आपण आपले घरातली कामं पण पटपट आवरतात, आपण छान फ्रेश पण होतो आणि असं वाटतं खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करून ठेवावे, 2-3 तरी लॉंग व्हिडिओज क्रिएट करावे आणि आयडियासुद्धा येतात त्या क्षणी डोक्यामध्ये की हा व्हिडिओ बनवावा, तो व्हिडिओ बनवावा. पण कसं होतं, एकाच लुकवरती अनेक व्हिडिओ मग क्रिएट होतात. मग त्यामुळे मग खूप सारे व्हिडिओज पण आपण बनवू शकत नाही. पण आपण ना आपल्यामध्ये तेवढी एनर्जी राहते एखाद्या दिवशी की खूप सारे व्हिडिओज बनवायची. तर माझ्यासोबत अशा गोष्टी होतात. म्हटलं की तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी होतात का, ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ज्या गोष्टी माझे जे अनुभव आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मी ठरवलंसुद्धा आहे की माझ्या या चॅनलवरती मी नक्कीच माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे, जेणेकरून जे तुमच्याशी सुद्धा रिलेट होतील, जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्याशी त्या गोष्टी नक्कीच त्यांच्यासोबत अशा घडत असतीलच. आणि खरंच एखादी गोष्ट कसं असतं, आपल्यासोबत पण घडत आहे आणि दुसरं कोणासोबत सुद्धा जेव्हा ती घडते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हो, आपल्यासोबत पण असं होतं कधी कधी. तर एखाद्या दिवशी असं होतं की मला असं वाटतं की खूप सारे व्हिडिओज क्रिएट करण्याची हे वाटतं मला की खूप सारे व्हिडिओज क्रिएट करावे. आणि एखादा दिवस असा जातो की डोकं दुखायला लागतं, आळस आल्यासारखा वाटतो आणि काहीच क्रिएट करू नाही व्हिडिओ. असं वाटतं की इझिली असं सहजरित्या व्हिडिओज क्रिएट करून राहावेत आणि बस मस्त मी नुसतं अपलोड करत राहावं, काही नवीन क्रिएट करायची गरज पडू नये. असं एखादा व्हिडिओ जे ड्राफ्ट सेव्ह वगैरे असतात ना, शॉर्ट व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकतो आपण आणि आपल्या मर्जीने जेव्हा टाकायचं तेव्हा टाकू शकतो. मग कसं डायरेक्टली तो व्हिडिओ घ्यायचा, थोडंसं लिहायचं टायटल वगैरे आणि अपलोड करायचा. असं सहजरित्या तयार असलेले व्हिडिओ अपलोड करायला मस्त वाटतं, पण नवीन व्हिडिओ क्रिएट करूच वाटत नाही एखाद्या दिवशी. अगदी आज माझ्यासोबत तसंच झालेलं. अक्षरशः सकाळपासून असं इच्छाच होत नाही, व्हिडिओ क्रिएट करायची इच्छाच होत नव्हती. दिवस अख्खा मी असाच घातलेला. आज शॉर्ट व्हिडिओसुद्धा क्रिएट केले नाही, रेडी वगैरे झालेली, पण इच्छाच होत नव्हती व्हिडिओ क्रिएट करण्याची. असं वाटतच नव्हतं की कॅमेरासमोर मी व्हिडिओ क्रिएट करू शकेल आज. आणि अक्षरशः नाहीसुद्धा केला मी. तरीसुद्धा मग त्रिशिका झोपल्यानंतर म्हटलं की असं आपलं आळस करणं काय बरोबर गोष्ट नाही. एखादी क्षेत्र जर आपण निवडलेलं आहे तर त्या क्षेत्रामध्ये आपण असा आळस करून चालणार नाही. जर आपण असं आळस केला तर मग आपण नाही पुढे जाऊ शकणार. असं स्वतः मी विचार केला आणि मग थोडं लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली आणि एक शॉर्ट व्हिडिओ फक्त बनवला, बाकी काहीच नाही. मग आत्तासुद्धा तेच डोक्यामध्ये विचार करत होते अबीर क्लासला गेला तेव्हा, किंवा म्हटलं काय आज सगळा दिवस असाच घातला, म्हटलं काय व्हिडिओ क्रिएट केला नाही, काही नाही केलं. म्हटलं नियोजन मी जे ठरवलं होतं की एक लॉंग व्हिडिओ बनवायचा, 9-10 तरी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करायची, एखादी लाईव्ह घ्यायची, हे माझं नियोजन आहे दररोजचं. की माझं झालंच पाहिजे, एवढे कामं झालेच पाहिजे दररोज. म्हणजे माझं घरातलं काम आवरून यूट्यूबचं एवढं काम झालंच पाहिजे, असं फिट केलेलं आहे डोक्यामध्ये की झालं पाहिजे आपलं, असं नियोजन आहे सध्या माझं. पण एखादा दिवस असा जातो की शक्यच होत नाही माझ्याच्याने, म्हणजे इच्छाच होत नाही. तर कधी ना आपली म्हणजे कधी आपली तब्येत पण आपल्याला समजत नाही, तब्येत आपली साथ देत नसेल ना, नेहमी आपलं कसं तेच ते रुटीन असतं ना, तेच सकाळी उठायचं, तेच सगळी कामं, दगदग होते आपली. कधी आपल्याला लक्षात येत नाही, खूप सारी दगदग होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या याच्यावर मानसिकतेवर पडतो, किंबहुना आपल्या तब्येतीवर. म्हणजे अगदीच आपली खूप तब्येत बिघडत नाही, आता काय माझी तब्येत बिघडलेली नाही आहे, पण अक्षरशः डोकं वगैरे दुखायला सारखं आणि असं आळस आल्यासारखं वाटतंय. असं वाटतं की नको झोपून जावं, असं वाटतं की नको काहीच नको करायला, असं. म्हणजे असं कधी होतं, आपल्याला लक्षात येत नाही. बारीक सारीक आपली तब्येत थोडंसं हे होतं, तर तब्येतीकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे. मग ज्याही वेळेस ना आपल्याला असं वाटत असतं ना की नको एखाद्या दिवस व्हिडिओ करायला, मग त्या क्षणी ना थोडंसं शांत बसा तुम्ही, म्हणजे नका व्हिडिओज करू थोडा वेळ. अक्षरशः मी असं म्हणत नाही की एकदमच तुम्ही आळस करा वगैरे, ठीक आहे एखाद्या दिवस असं होऊ शकतं, मग त्या दिवशी तुम्ही एखादी छान झोप वगैरे घ्या आणि मग नंतर जेव्हा तुम्हाला बरं वाटायला लागेल, छान वाटायला लागेल आणि वाटेल की आपण व्हिडिओ क्रिएट करू शकतो, मग त्या क्षणी मोबाईल हातात घेऊन मग काहीतरी नवीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करावा, असं मला वाटतं. तर आता मग मला तेच वाटलं की चला मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे, तेव्हाच मी मोबाईल हातात घेतला आणि शूट करायला स्टार्ट केलं. नाहीतर मी मगाशी अक्षरशः त्रिशा झोपून होती, एकदम शांत वातावरण होतं घरामध्ये, पण माझी इच्छा नव्हती ना. इच्छा असणंही महत्त्वाचं आहे. आपली मानसिक स्थितीसुद्धा जी आहे की मेंटॅलिटीसुद्धा आपली ॲक्टिव्ह, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी फक्त
हे नाही, म्हणजे कसं आहे, व्हिडिओ करायचेच आपल्याला, हे फक्त डोक्यात असून चालत नाही. तर आपली ना इच्छासुद्धा असली पाहिजे व्हिडिओ क्रिएट करण्याची, तेव्हा जाऊनच तो व्हिडिओ छान प्रकारे क्रिएट होतो. नाहीतर काय होतं, नाही व्यवस्थितरित्या व्हिडिओ येत. हीच रिॲलिटी आहे. बरेचदा मी हा अनुभव घेतलेला आहे आणि बरेचदा मला आलेला आहे हा अनुभव. जेव्हा जेव्हा जास्त म्हणजे एकसारखं रुटीन माझं होत राहतं आणि त्यामध्ये जाऊन मला आराम भेटत नाही, अक्षरशः स्वतःसाठी वेळ भेटत नाही, तेव्हा ना असं होतं माझ्यासोबत की एखादा दिवस ना मला असं नकोच वाटतं, कोणतंच काम नको, काहीच नको असं वाटायला लागतं मला. तर तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का? तर होत असेल असं कधी तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्याशी ही गोष्ट रिलेट केलेली आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जरी असला आणि तुम्हा सर्वांना जरी वाटत असेल की किती मस्त तयार व्हायचं आणि व्हिडिओ क्रिएट करायचे, पण इतकं सहज सोपं नसतं कुठलीही गोष्ट. व्हिडिओ जरी क्रिएट करायचा, अगदी छोटा जरी व्हिडिओ 15 सेकंदाचा असेल, 30 सेकंदाचा असेल, 1 मिनिटाचा आजचा जो शॉर्ट व्हिडिओ जरी क्रिएट करायचा म्हटलं तरीसुद्धा त्यामागेसुद्धा मेहनत असते. घरचं रुटीन असतं, ते सुद्धा मॅनेज करावं लागत असतं आणि त्यामधून जाऊन स्वतः तयार व्हायचं आणि व्हिडिओज क्रिएट करायचे. एका दिवसाचं नसतं हे, एकच दिवस तयार व्हायचं आणि व्हिडिओ बनवायचा असं नसतं. तर ही जी मेहनत असते ती दररोजची असते. दररोज आपल्याला त्याच पद्धतीने आपलं रुटीन ठेवावं लागतं, त्याच पद्धतीने नियोजन ठेवावं लागतं. मिळेल त्या वेळेमध्ये व्हिडिओज क्रिएट करायचे. परत मग आपलं आहे तेच रुटीन स्टार्ट करायचं. परत मग सकाळ झाली की दुसऱ्या दिवशी तेच रुटीन असणार. म्हणजे ही जे आहे रुटीनची आपली नियोजनाची सायकल आहे ते डे बाय डे असतं. प्रत्येक दिवशी आपल्याला तेच ते असं होतं. तर जसं जणू काय एक प्रकारची जॉब असल्यासारखंच होतं. तर यूट्यूबसुद्धा काय आपण हलक्यात नाही घेऊ शकत. यूट्यूब हे क्षेत्रसुद्धा तुमचं टाईम घेणारं क्षेत्र आहे. असं नाही की काय इझिली व्हिडिओज क्रिएट होतील आणि काही नाही आपण लगेच हे करू, असं नाही आहे. यूट्यूबसुद्धा तुमचं टाईम घेत असतं. म्हणजे टाईम घेणारं प्लॅटफॉर्म आहे. तुमच्याकडून ना टाईम घेत असतं. तुमचा टाईम तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागतोच इथे. तुम्ही जेव्हा तुमचा टाईम इन्व्हेस्ट करता, तुमचा स्वतःचा वेळ इथे थोडा देता आणि त्यानंतर जाऊन व्हिडिओज क्रिएट होत असतात. असंच हवेमध्ये व्हिडिओ क्रिएट होत नाहीत. एखादा व्हिडिओ क्रिएट करायचा म्हटलं की त्यामागे सुद्धा मेहनत असते. तर ते व्हिडिओ क्रिएट करायचा, त्यानंतर मध्ये एडिट करायचा, त्यानंतर त्याचं थंबनेल बनवायचं, त्यानंतर तो अपलोड करायचा, त्याच्यामध्ये पण भरपूर असतात. भरपूर गोष्टी तर मी काय लिहित बसत नाही, टॅग्स वगैरे तर काही मी करत नाही. खरं तर त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करायला हव्या यूट्यूबर्सनी. पण आता मुलांमध्ये जाऊन मुलं वगैरे असतात, माझं काय तेवढं वेळ नसतो, पटकन मला अपलोड करायचं असतं. बस मी म्हणते की असू देत, नाही गेला व्हायरल तर ठीक आहे, थोड्या जणांपर्यंत गेला तर ठीक आहे. पण खूप साऱ्या गोष्टी मी लिहित बसत नाही. खरं तर डिस्क्रिप्शन वगैरे लिहावं लागतं. आणि छान सगळं, म्हणजे बरेच मोठे क्रिएटर्स असे सांगत असतात की तुम्ही व्यवस्थितरित्या टायटल लिहिलं पाहिजे, थंबनेल छान बनवलं पाहिजे, डिस्क्रिप्शन लिहिलं पाहिजे, टॅग्स लिहिले पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला हव्या असं सांगतात ते. तेवढ्या गोष्टी जेवढ्या शक्य आहे तेवढ्या गोष्टी मी करत असते. तर सांगायचा उद्देश हाच या व्हिडिओचा आहे की कधी असं होतं आळस आल्यासारखं, तर त्या दिवशी थोडं तुम्ही रेस्ट करू शकता, पण दुसऱ्या दिवसपासून लगेच तुम्हाला तुमचं काम जे आहे यूट्यूबचं ते चालू करायचं आहे. नाहीतर त्याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या चॅनलवरतीच पडत असतो. जर तुम्ही वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असाल तर वॉच टाईम तुमचं पूर्ण होणार नाही. जर तुमचं मॉनिटायझेशन ऑन झालं असेल तर तुम्हाला तुमच्या अर्निंगवर त्याचा परिणाम होईल की ज्या दिवशी व्हिडिओज टाकणार नाही तुम्हाला अर्निंग त्याचं भेटणार नाही, असं होणार आहे. तर ह्या गोष्टी होत असतात. ठीक आहे, एखाद्या दिवशी होतं आळस आल्यासारखं, पण प्रत्येक दिवशी आळस करू नका आणि दररोज तुम्ही काय करा, त्याच ऊर्जेने व्हिडिओज क्रिएट करत राहा. हेच मला सांगायचं होतं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.